नमस्कार. सोलापूर टाइम्स आणि नमस्कार. जनसंवाद न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर मोहोळ तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं की सभापती पदाची संधी यंदा कोणाला भेटणार. अनेक नावं चर्चेत आली होती. आपल्याला संधी मिळाली. काय भावना आहेत सभापती म्हणून आज तुम्ही कार्यभार हाती घेतलेला? प्रथमतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार साहेब, त्याचबरोबर या तालुक्याचे भाजपचे आदरणीय राजेंद्र मालक, त्याचबरोबर माझे आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, त्याचबरोबर जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रकाशभाऊ चौरे आणि आमच्या मोहोळ तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रमेश माने आणि ज्यांनी रात्रीचा दिवस करून मला निवडून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ते आमच्या मोहोळ तालुक्याचे युवा नेते, लोकनेते कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराव पाटील साहेब, या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. सदरची निवडणूक ही तशी फार अवघड नव्हती, परंतु उगीच लोकांनी त्या निवडणुकीमध्ये हवा भरण्याचं काम केलं. त्याच्यामुळं अटीतटीची अशी निवडणूक म्हणायचा योग तुम्हाला आला आणि जनतेच्या मनामध्ये जे काय होतं ते जनतेनं आम्हाला भरभरून दिलं. आमच्या कामाची पोच म्हणून त्यांनी आम्हाला निवडून दिलं. सभापती म्हणून तुम्ही कालच पदभार हाती घेतलात आणि अनेक ठिकाणी काल खरं तर स्वागत सत्कार असताना पण अनेक विभागाला तुम्ही भेटी दिलात. पहिल्याच दिवशी तुम्ही ॲक्शन मोडवर आलेले दिसलात. कसा अनुभव होता? पहिल्या दिवसाचा अनुभव कसा सांगा? आता एवढी मोठी संधी मला तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिली, त्यामुळं लोकांमध्ये एक उल्हास आहे, लोकांमध्ये एक आनंदाचा योग आहे की सगळ्यांना वाटायचं की असलम भाई यांना संधी मिळावी. मग तो ज्या त्या परीनं आदरणीय मालकाकडे यशवंताकडे प्रयत्न करत होता आणि ती लोक मला पण भेटून सांगायची की आम्ही तुमच्यासाठी शिफारस केली, आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळं लोकांना जे मनातलं होतं ते घडलं. म्हणून सत्कार समारंभाचा कार्यक्रम ही सारखाच चालू आहे. आता तुम्ही बघताय आल्यापासून किती लोकांनी या ठिकाणी सत्कार केले, किती लोकांनी शुभेच्छा दिल्या. पण ह्या सगळ्या गोष्टी चालत राहणार आहेत आणि ह्याच्यामधूनच पुढं आपल्याला प्रशासनामधून काय लोकांची सेवा कशी करायची यासाठी कालच्या कालच आम्ही हा प्रयत्न सुरू केला आहे. काल आमच्या पंचायत समिती विभागातील सगळ्याच विभागांना, विशेष करून पंचायत समितीच्या आवारातील सगळं काय परिस्थिती आहे ते सगळे मी तुमच्या उपसभापती आणि गटनेते या तिघांनी या ठिकाणी काल दिवसभर फिरून परिसराची पाहणी केली, बघितलं सगळं. त्याच्यानंतर तुमचे PWDचे 3 प्रमुख आहेत तिथं, एक जिल्हा परिषदचे डेप्युटी इंजिनियर, त्याच्यानंतर तुमचे लघु पाटबंधारेचे डेप्युटी इंजिनियर आणि तिसरे स्टेट PWDचे डेप्युटी इंजिनियर, या तिन्ही लोकांची काल चर्चा केली की आपल्याला या पंचायत समितीच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यामध्ये जो रस्त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो कशा पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त काम करून लोकांची सेवा करता येईल यासाठी त्यांच्यावर चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर पशुसंवर्धन विभाग त्यांच्याकडे जाऊन आम्ही भेटीगाठी घेतल्या. त्याचबरोबर तुमच्या आरोग्य विभागाचे DMO यांची या ठिकाणी भेट घेतली. शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. त्याचबरोबर ICDS
जे अंगणवाडीचा विभाग आहे त्यांची या ठिकाणी भेट घेतली आणि अशा सगळ्यांच्या गाठी भेटी घेण्याचं मुख्य कारण असं होतं की त्यांना बोलवून मी भेट घेता आली असती, चर्चा करता आली असती, परंतु अधिकाऱ्याच्या मनात देखील कुठलीही शंका भीती राहू नये म्हणून आम्ही स्वतःहून त्यांच्याकडे गेलो आणि गेल्यानंतर पण काही गोष्टी अशा असतात की ते आम्ही ऑफिसमध्ये बोलवून त्यांच्या ऑफिसची काय परिस्थिती आहे, त्यांच्याकडे काय काम चाललंय हे बघता आलं नसतं. त्यामुळे अचानक आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्याही काही समस्या होत्या त्याही आम्हाला समजून आल्या. शेवटी अधिकारी हे काम करत असतात, परंतु त्यांच्याही काही कायदेशीर अडचणी असतात, त्याही जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आम्ही शिक्षित असल्यामुळे आम्हाला त्याही गोष्टीचं बघावं लागेल की बाबा त्यांना उगाच एखादं काम रेटून सांगण्यापेक्षा तेच काम नियमात आणि कसं करून घ्यायचं त्याच्या संदर्भात चर्चा करता यावी म्हणून आम्ही स्वतःहून सगळे तिघं तिथं जाऊन सगळ्यांना भेटून आलो. खरं तर सभापती पदाची धोरण सांभाळलेली आहे आपण. लोकांना उत्सुकता असते की सभापती पदाच्या माध्यमातून कोणकोणती कामं करता येतात किंवा तुम्ही कोणत्या कामांना आधी प्राधान्य देणार आहात, कशा पद्धतीने असणार हे कसं आहे, माझ्या आयुष्यातील 35 वर्ष ही समाजकारणामध्ये मी व्यतीत केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये छोट्या माणसापासून मोठ्या माणसापर्यंत आणि छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत ज्या काही गोष्टी आहेत त्याला काय कष्ट घ्यावं लागतं त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव असल्यामुळं मला या पुढच्या काळामध्ये काम करणं फारसं अवघड जाणार नाही. आणि आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की गेल्या अनेक वर्षापासून मी जनतेची सेवा करतोय, लोकांच्या अडचणी सोडवतोय. म्हणजे मग छोट्या असो मोठ्या असो सगळ्याच गोष्टीचं आपण या ठिकाणी काम केलेलं आहे. पहिली गोष्ट अशी की मी पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडा, तिथनं खऱ्या अर्थानं माझी राजकारणाची सुरुवात झाली आणि त्या राजकारणाच्या माध्यमातून मी त्यावेळेस म्हणजे उच्च शिक्षित असल्याने मला नेहमी वाटायचं की ही काम ग्रामपंचायतला का होत नाही, त्याच्या पुढे TPO का करत नाही, त्याच्यानंतर ही BDO साहेब का करत नाही ती. त्याच्यामुळं मी पाठपुरावा करत असल्यामुळं मला त्याच काळात म्हणजे जवळपास 1995च्या काळातच प्रथम दर्शन ही पंचायत समिती झाले. मग त्या काळापासून हे सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत, काय काम होतंय काय नाही. आता या तालुक्यामध्ये मला फक्त एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की गरिबांची मुलं शिकली पाहिजे. ती मुलं शिकल्याशिवाय हा भाग, हा परिसर, हा तालुका, हा जिल्हा पुढे जाणार नाही. त्यामुळं प्रमुख काम माझं शिक्षणावर जास्त भर राहील, कारण शिक्षकांच्या माध्यमातून या तालुक्यातलं जे शिक्षणाचा दर्जा आहे तो सुधारण्याचा अगदी पुरेपूर मी त्या ठिकाणी उपयोग करणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझा शेतकरी हा अडचणीत सापडलेला शेतकरी आहे. आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की शेतकऱ्यांना रस्ते नाहीत, त्यांच्या जमिनी एवढ्या मोठ्या असून ऐन वेळेला त्यांची पिकं हातातोंडाला आलेली असताना थोडासा पाऊस पडला का ती पिकं बाहेर काढता येत नाहीत. त्या पिकाशीला मोठ्या प्रमाणात भाव असताना देखील त्यांना त्या ठिकाणी नुकसानीला सामोरं जावं लागतं. त्यामुळं प्रमुख काम हे शेतकरी आणि शिक्षक या दोन गोष्टीवर जास्तीत जास्त माझा भर राहील. आणि त्याचबरोबर तालुक्यातले बाकी सगळेच विषय, मग गोरगरिबासाठी घरकुलाचा विषय असेल, म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्या, म्हणजे आरोग्याचा असेल, पुन्हा तुमचं पशु खाद्याचं असेल, पशुसंवर्धनाचं असेल, बरंच करण्यासारखं खूप काय आहे. पण प्रमुख ज्या गोष्टी आहेत ज्या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये ही भविष्यामध्ये मैलाचे दगड ठरणार आहेत त्या गोष्टी म्हणजे शिक्षण आणि कृषी खातं.
या दोन्हीच्या माध्यमावर जास्त भर देण्याचा माझा प्रयत्न राहील. निश्चितपणे शेवटचा प्रश्न खरं तर उद्या जिल्हा परिषदेच्या पण काही समित्यांचं वाटप वगैरे असणार आहे, त्याकडे देखील संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले. भारतीय जनता पार्टीनं मोहोळ तालुक्यात चांगलं यश मिळवले, कशा पद्धतीने बघताय उद्या? आता हा सर्वस्वी प्रश्न हा पक्षाचा आहे. पक्षाला ज्या त्या पद्धतीचे उमेदवार कॅटेगरी असतील त्याच्याप्रमाणे त्यांना ते पद द्यावं लागणार आहे. आणि पार्टीमध्ये फार सक्षम लोकांचं या ठिकाणी निवडून आलेले आहे. त्याच्यामुळं आता पार्टी जे काही निर्णय घेईल त्याच्यामध्ये निश्चितच पूर्ण विचार करून ती घेणार आहे, घेतील ही एवढंच